तुम्हाला ही दोरीसारख्याने एकदम बारीक परफेक्ट अशी पायपिंग करायला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अगदी उपयुक्त. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे. ओरेपट्टी असते ना, ती 1.5 इंचाची ओरेपट्टी घेतली आहे. डबल फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेतली. शिलाई मारून याच्यासाठी घेतली कारण पायपिंग करायला सोपी जाते. जे नवीन शिकणारे असतात त्यांना व्यवस्थित फोल्ड करायला जमत नाही, त्याच्यामुळे एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, आता गळ्याला आपल्याला पट्टी जोडताना अर्धा इंच थोडीशी पट्टी पुढे ठेवायची आणि पूर्ण गळ्याला 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथे बघा शिलाई मारून घ्यायची आहे. जास्त खेचायची नाही पट्टी, अगदी हलकीशी खेचून आपल्याला पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, सेम त्याच पद्धतीने आपल्याला सगळीकडे एकसारखं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली पायपिंगसुद्धा एकसारखी येते व्यवस्थित. तर इथे बघा, पूर्ण गळ्याला पट्टी लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राची जी पट्टी होती ती कट करून घेतली, पण कट करताना पुढच्या साईडला सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे. त्याच्यानंतर इथले बघा, आतल्या साईडला आपलं जे मार्जिन असतं ना, ते कट करून घ्यायचं. थोडंसंच मार्जिन ठेवायचं, जास्त ठेवलं ना तर ते पायपिंगच्या बाहेर येतं, मग ते आपल्या ब्लाऊजला पायपिंगला फिनिशिंग चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे मार्जिन कट करून घ्यायचं आणि पूर्ण ह्याला आपल्या थोडेसे कट मारून घ्यायचे, म्हणजे पायपिंग व्यवस्थित गोल येते आणि उलटी पडत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे कट मारून घ्यायचे जे मार्जिन आहे त्याला. आणि कट मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली शिलाई कटली नाही जाणार. त्याच्यानंतर इथे बघा, जो कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि मार्जिन असतं ना आतलं, ते आपल्या कपड्याच्या साईडला ठेवायचं आणि जेवढी जाड पातळ तुम्हाला पायपिंग हवी असेल तेवढंच आपल्याला राऊंड तयार करायचं आणि बरोबर त्या खाचेमध्ये आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एकदम परफेक्ट अशी बारीक पायपिंग आपली इथं तयार होते. आणि आतल्या साईडला सुद्धा जास्त मार्जिन शिल्लक राहत नाही, अगदी थोडंसं एक लाईन एवढंच आपलं मार्जिन राहतं. त्याच्यामुळे आपली पायपिंग आहे ना, ती पलटी पडत नाही आणि एकदम व्यवस्थित अशी बसते. घातल्यानंतर खूप सुंदर असा लुक येतो. तर ब्लाऊज आपली पायपिंग करून झाल्याच्यानंतर तुम्ही बघालच, खूप सुंदर अशी आपली पायपिंग इथं बनवून तयार झालेली आहे. आणि जे नवीन शिकणारे आहेत ना, म्हणजे जे आता जस्ट ब्लाऊज आपले शिवायला लागले, त्यांच्यासाठी ते खूप सोपी पद्धत आहे. खूप म्हणजे चांगली पायपिंग येते. या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर शिलाई मारताना आपल्याला जे आपल्या कपड्याची खाच असते ना, त्याच्यात मारायचं, म्हणजे ती शिलाईसुद्धा आपली दिसत नाही. तर इथे बघू शकता, खूप बारीक आणि खूप सुंदर अशी पायपिंग आलेली आहे. आणि उलट्या साईडने सुद्धा बघा, अजिबात आपलं मार्जिन जास्त राहिलेलं नाही किंवा आतलं जे मार्जिन आहे कपड्याचं ते सुद्धा बाहेर आलेलं नाही. एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं पायपिंग बनवून तयार झालेली आहे. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या सोनालीज क्रिएशन आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि फेसबुकवर पण आपले खूप सारे व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स व्हिडिओज टाकते, त्याच्यातून पण भरपूर सारं शिकायला मिळतं. तिथे पण तुम्ही फॉलो केले नसेल तर नक्की करा. आणि अशाच आपल्या चॅनलवर खूप महत्त्वाच्या पण सोप्या भाषेत मी सगळ्या टिप्स तुम्हाला करून सांगत असते. त्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू.